शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगली जिल्ह्यातील 3 तालुक्यात सलग 3 दिवशी हजारो शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा. ॲडव्होकेट दीपक लाड. पलूस, कडेगाव, खानापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासाठी एल्गार मोर्चा निघणार आहे. सोमवार दिनांक 22 जून रोजी विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते प्रांत अधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा निघणार आहे. या मोर्चात हजारो भगिनी सहभागी होणार आहेत. मंगळवार दिनांक 23 जून रोजी कडेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकातून प्रांत अधिकारी कार्यालयावर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा असा हजारो शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा निघणार आहे. बुधवार दिनांक 24 रोजी पलूस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पलूस तहसील कार्यालय असा हजारो शेतकऱ्यांचा शक्तीपीठ रद्द करा यासाठी एल्गार मोर्चा निघणार आहे. सर्व मोर्चाची वेळ सकाळी 10 वाजता आहे. शक्तीपीठ संघर्ष समितीच्या वतीनं दिलेल्या ठिकाणी सकाळी 10 वाजता विटा, कडेगाव, पलूस या ठिकाणी एकत्र यावे. शेतकरी एकजुटीची ताकद दाखवावी असे संघर्ष समितीचे लढवय्ये नेते ॲडव्होकेट दीपक लाड यांनी म्हटलं आहे. आणि या प्रसंगी रक्त सांडू पण शेतकऱ्यांचा 1 इंच जमिनीला धक्का लागू देणार नाही अशी भावना या प्रसंगी व्यक्त केली आहे. आणि या तीनही मोर्चासाठी परिसरातील अनेक सामाजिक संघटना जाहीर पाठिंबा देत आहेत अशी माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिली आहे. नमस्कार. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती पलूस, कडेगाव, खानापूर तालुका या संघर्ष समितीच्या वतीनं खानापूर, पलूस आणि कडेगाव या तिन्ही तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या वेदनेचा मोर्चा घेऊन जातोय. सोमवारी दिनांक 22 जून रोजी विट्यातील प्रांताधिकारी कार्यालयावरती शक्तीपीठ बाधित खानापूर तालुक्यातील मोर्चाने हजारो शेतकरी आणि माता भगिनी येणार आहेत. सकाळी सोमवारी 22 जून रोजी सकाळी 10 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक विटा येथून प्रांताधिकाऱ्यावरती मोर्चाने शेतकरी धडक घेऊन जाणार आहेत. मंगळवारी दिनांक 23 जून रोजी कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सकाळी 10 वाजता कडेगाव येथील मुख्य चौकात एकत्र यायचं आहे. 10 वाजता एकत्र येऊन तो मोर्चा हजारो शेतकरी आणि माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये कडेगाव प्रांतावरती धडक मारेल. बुधवारी दिनांक 24 जून रोजी हा मोर्चा पलूस तहसीलदार कार्यालयावरती आहे. या मोर्चाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक पलूस ते पलूस तहसील कार्यालय या ठिकाणी हजारो शक्तीपीठ बाधित पलूस तालुक्यातील गोगाव, कुंडलसह कुंभारगाव व अन्य परिसरातील शेतकरी या मोर्चाच्या माध्यमातून जाणार आहेत व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार आहेत. खऱ्या अर्थानं शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी प्रत्येक शेतकरी आता जागृत झालाय. या मोर्चाचं नेतृत्व माता भगिनी करत आहेत. खऱ्या अर्थानं 1 इंचही जमीन देणार नाही, प्रसंगी रक्त सांडू, प्राण गेला तरी 72 अशी सर्व आंदोलकांची भूमिका झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भानावरती यावं. खऱ्या अर्थानं आमच्या घरात घुसून तुम्ही जर या ठिकाणी शक्तीपीठाचा आदेश काढत असला तर आम्हाला मंत्रालयात सुद्धा वेळ प्रसंगी घुसावं लागेल अशी भूमिका आहे. खानापूर, पलूस, कडेगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. ज्या सुपात आहेत त्यांनी सुद्धा या बाधित जात्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी 1 पाऊल 1 हाक द्यावी आणि अशा पद्धतीनं 1 दिवस काळ्या आईसाठी, 1 दिवस आपल्या शेती आणि मातीसाठी या तिन्ही तालुक्यातल्या अन्यायग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं हे कर्तव्य आहे. शक्तीपीठ बाधित संघर्ष समितीच्या वतीने या तिन्ही तालुक्यातल्या गावागावामध्ये जाऊन सभांचं आयोजन केलेलं आहे. त्या सभेला महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. आंदोलन आता शेतकऱ्यांनी हातात घेतलेलं आहे. त्यामुळं सरकारने आंदोलनाचा या ठिकाणी पवित्रा बघून तर भानावरती यावं आणि ह्या शक्तीपीठाचं जे भूत मानगुटीवरती शेतकऱ्यांच्या लादलेलं आहे ते रद्द करून शेतकऱ्यांना एक विश्वास द्यावा एवढी विनंती करतोय. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस.